नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती। मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे। आज वर्धा मुडी लॉन येथे कामगार किट वाटप योजनेअंतर्गत किट वाटप सुरू होते, त्याकरता आम्ही आलो आहोत। तर बघतोय इथे फार मोठी गर्दी जमलेली आहे। महिला फार सकाळपासून इथे आलेले आहे व वर्धेतील श्री कराया मास्तर पण इथे आम्हाला दिसत आहे। इथे आम्हाला महिलांना मोठा त्रासाबद्दल दिसत आहे। महिलांना खूप त्रास होत आहे। आपण बघू शकतो व्हिडिओमध्ये महिला खूप संतप्त दिसत आहे। त्यांना सकाळपासून वाट बघितल्यावरही आमदार प्रवेश मिळाला नाही, खूप त्यांना वाटप झालेलं आहे पण आमचा प्रवेश मिळत नाही आहे। टोकन वाले जाऊया फक्त। दुसऱ्या दिवशी कामगार योजनेचा कॅम्प बंद करण्यात आलेला आहे असे फलक या इथे लावण्यात आलेले आहे व कॅम्प बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिक खूप संतप्त झालेले आहे। त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। काल इथं हे झाले तोडफोड हो, तर कसं करता तोडफोड केव्हा झाली? ते किती वाजता झाली? तुम्हाला सांगू नाही शकत ताई। कारण आम्हीच होते तोडफोड केली झाली साहेब, चक्कर आले बाळाला काढले पूर्ण हे बोर्ड लावले मी पूर्ण कॅन्सल केला। रात्रीचं इथे सामान काढलं गेलं बरोबर। आता तुम्हाला जे वार्ड मेंबर आहे नंतर काय सांगत ते वाढ हे तुम्हाला इथंच भेटत। चला ते वाड्यावर तुम्ही हो मी तुम्हाला सांगणार कुठं भेटणार नवीन कॅम्प। आता तुम्हाला सांगणार दादा, अरे नवीन राहून का करणार आहे? बरोबर आहे त्यांची का इथं राहून का करणार का? इथं अधिकारी आहे नाही जे मला माहिती आहे ना बरोबर। आता चला 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 काल येणं गलत कामं केले म्हणून कामगार महिला आता खूपच नाराज झालेले आहे। त्यांना 2 दिवसापासून सलग 2 दिवसापासून त्या इथे उभ्या होत्या व त्यांना पोटात अन्नाचा कण नव्हता, वरून पाऊस चालू होता व आज त्यांना काहीच न मिळता त्यांना परत जायची वेळ आलेली आहे। खूपच भयानक परिस्थिती आहे। इथे काहीच नियोजनबद्ध कार्यक्रम नाही आहे। सर्व महिलांना त्रास होत आहे।